तरी श्यामामाने ही जागा रिकामी करून देवस्थानला द्यावी, नाहीतर आम्ही सहकुटुंब सहपरिवार मामाच्या इथं त्या गेटलाच आम्ही फाशी देणार आहे। जय भीम। डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सुमित जैन, त्याचा वडील श्यामामा व शाह परिवार जैन परिवार यांनी जी देवस्थानची जमीन, भोगेश्वरीच्या देवस्थानची जमीन आणि राऊत कुटुंबावर जे अन्याय केलाय त्या जमिनीचं अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या वतीने कालपासून बेमुदत आंदोलन चालू झाले आहे। आणि ते आंदोलन असताना आज दुसरा दिवस असून प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं चांगलं सहकार्य केलं असून मी सर्वप्रथम DYSP नालकुल साहेब आणि बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुकडे साहेब यांचे मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। गोरगरिबाला न्याय देण्याच्या प्रयत्नाने आमची जी बाजू न्यायाची आहे, आमच्यावर जे अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन चालू असून आज तृतीय पंथाचे आंदोलन मी ठेवले होते, पण अमावस्या काल अर्धी आज अर्धी असल्यामुळे आणि तृतीय पंथाचा अमावस्या दिवशी त्यांचा सण देवदेव असतो म्हणून ते आज येणार नाहीत। तरी ते उद्याच्या धरणे आंदोलनात तृतीय पंथाचं सहभाग होईल असं मी आजच्या लाईव्हच्या मार्फत जाहीर करतो। आणि जोपर्यंत ही शाह कुटुंब, जैन कुटुंब, सुमित जैन इथलं अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत आमचं कायदेशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन, आमची ताकद नाही एवढी की रोज लाख रुपये खर्च करण्याची, तरी पण सगळ्यांच्या सहमतीनं आणि माझ्या वरिष्ठ नेत्याच्या आदेशानं हे आंदोलन चालू आहे। जेवढं आंदोलन होईल तेवढं हलकीनाथ आंदोलन आमचं असून उद्या परवा दिवशीपासून आम्ही इथं ठिय्या आंदोलन करत आहोत आणि महिला आणि डेमोक्रेटिक पार्टीचे कार्यकर्ते मिळून इथं ह्याच्या गेट समोर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुमित जैनच्या ज्या अतिक्रमण केलेल्या ह्या गेट समोर बेमुदत ठिय्या आंदोलन उद्यापासून आम्ही चालू करणार आहेत, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत। नमस्कार। मी किशोर ज्योतिराम राऊत। या जमिनीचे कोट, ही जमीन आमच्या समाज, माळी समाजाच्या गणू भागू माळी या महादेव भक्तांनी भोगेश्वरीवर जे त्यांची श्रद्धा होती त्यांनी ही जमीन भोगेश्वरी देवस्थानला दिलेली आहे। तेव्हापासून आम्ही हे जे कोळ आहेत आमच्या इथं जनावरांचा चारा ही करत होतो आम्ही इथं। नंतर ती रूळ होता पहिले, इथं रूळ गेल्यानंतर ह्या मामाने आम्हाला धमकावून इथं अतिक्रमण केलं। आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तरी आमच्या कोणी ऐकलं नाही। शासना दरबारी आम्ही गेलो, तहसीलदारने आमच्या सारखा निकाल दिला तरी पण ही काय हालायला तयार नाही। मग आमची बहीण एकदा कुणीतरी सांगितलं तिला की राजेभाऊ गायकवाड म्हणून ती तुम्हाला न्याय मिळवून देतील। मग आमची बहीण त्यांच्याकडे गेली। त्या दिवसापासून मग राजेभाऊने आमच्यासाठी हे प्रयत्न चालू केलेले आहेत। योग्य म्हणजे कायद्याच्या रीतीत बसून त्यांनी योग्य आंदोलन चालू केलेलं आहे। तरी श्यामामाने ही जागा रिकामी करून देवस्थानला द्यावी, नाहीतर आम्ही सहकुटुंब सहपरिवार मामाच्या इथं त्या गेटलाच आम्ही फाशी देणार आहे।